नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत। यात पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षानं आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली। महत्त्वाचं म्हणजे या यादीत प्रवक्ते पदावरून हटवलेल्या आमदार अमोल मिटकरींचा समावेश करण्यात आला, तर माजी मंत्री धनंजय मुंडे, नवाब मलिक यांचाही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे। इतकंच नव्हे तर आगामी निवडणुकांसाठी लातूर मारहाण प्रकरणात चर्चेत आलेले सुरत चव्हाणही राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक असतील, तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, अभिनेते सयाजी शिंदेही स्टार प्रचारक म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी शरद पवारांची राष्ट्रवादी पक्षाला निवडणूक आयोगानं मोठा दिलासा दिला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं निवडणूक चिन्हामधून पिपाणी चिन्ह वगळावं अशी मागणी केली होती। ही मागणी मान्य करून पिपाणी चिन्ह अखेर वगळण्यात आलं। तुतारेंनी पिपाणीमध्ये साधर्म्य असल्यानं राष्ट्रवादीची मतं ही पिपाणी चिन्हाच्या उमेदवाराला जात असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात येत होता। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत याचा फटका बसल्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं होतं। अखेर निवडणूक आयोगानं पिपाणी हे चिन्ह वगळून पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा दिला। अजित पवार आणि शरद पवारांमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर दिलजमाई होण्याची सध्या जोरदार चर्चा आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षासोबत जाण्यासंबंधी स्थानिक पातळीवर चाचपणी सुरू असल्याचं बोललं जात आहे। यावर अजित पवारांनी योग्य वेळी निर्णय घेऊ असं म्हटलं। दरम्यान कोल्हापूरच्या चंदगडमध्ये अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार असून पिंपरी चिंचवडमध्येही दोन्ही राष्ट्रवादीमध्ये युती होण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिकेची सोडत निघाल्यानंतर महत्त्वाच्या नेत्यांचे मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाले। अनेक माजी नगरसेवक रिंगणातून बाद झाले, त्यामुळे आता सगळ्याच राजकीय पक्षांपुढे महिला उमेदवार शोधण्याचं आव्हान आहे। हे उमेदवार शोधण्यासाठी राजकीय पक्ष सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेतील किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव या पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहेत। राज्यात गेल्या 7 महिन्यात तब्बल 4 लाखाहून अधिक मतदार वगळण्यात आले। 18,80,553 नव्या मतदारांची नोंद झाली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अद्ययावत मतदार यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली। यात ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक 2,71,666 नवे मतदार आहेत, तर पुणे जिल्ह्यातील 1,82,490 आणि मुंबई उपनगरातील 95,630 नवमतदारांचा समावेश आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 9,94,9626 मतदार हे मतदान करणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली। मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी शिंदेंनी ही बैठक बोलावली। संध्याकाळी मुक्तगिरी बंगल्यावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची रणनीती या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे। संध्याकाळी 6 वाजता बैठकीला सुरुवात होईल। मुंबईच्या शिवाजी पार्कात लावलेला ठाकरे बंधूंचा बॅनर काढण्यात आला। ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक असा आशय या बॅनरवर होता। हा बॅनर राज ठाकरेंना न आवडल्यामुळे काढण्यात आला। कुर्ल्यातील मनसैनिक लक्की करडक यांनी हा बॅनर लावला होता। या बॅनरवर बाळासाहेबांसह दोन्ही ठाकरे बंधूंचा फोटो होता। राज ठाकरेंना न आवडल्यामुळे मनसेचे मुंबई शहर उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी हा बॅनर काढण्याबाबत सूचना दिल्या। घटनाक्रम तुम्ही पाहिलात ना, तुम्ही आता ती लाईन सांगितली, ती लाईनच मुळात आवडली नाही। त्या लाईनमधून चुकीचा मेसेज जातो, कळलं का? आणि केवळ एक उतावीळपणे स्वतःला प्रसिद्धी मिळावी म्हणून हे असे खटाटोप जे काही लोक करतात पक्षामध्ये, हे पक्षशिस्तीमध्ये बसत नाही। जर तुम्हाला काही अशा पद्धतीच्या काही गोष्टी करायच्या असेल, त्याच्या ॲप्रुव्हल्स घ्यायचे असतात, वरिष्ठांना विचारून परवानग्या घेऊन पक्षशिस्तीत राहून काम करायचं असतं। जर पक्षशिस्तीत राहून काम नाही केलं तर त्याचे परिणाम हे असे होतात आणि त्या पक्षशिस्त भंग केला की मग या अशा घटना घडतात। मुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राज ठाकरेंनी उमेदवारांच्या चाचपणीला सुरुवात केली। राज ठाकरेंनी इच्छुक उमेदवारांची यादी मागवली। जे पदाधिकारी इच्छुक आहेत त्यांची यादी विभाग अध्यक्षांना देण्याचे आदेश पक्षाच्या वतीने देण्यात आले। 2017ला कोणत्या वॉर्डमध्ये मनसेला किती मतं मिळाली त्याचाही आढावा घेतला जाणार आहे। त्यानंतर युतीच्या चर्चेत मनसेकडून जागांची मागणी केली जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी मंत्री संजय शिरसाटांच्या मुलीवर मोठा आरोप केला। संजय शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट यांनी मतदार यादीत घोळ केल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला। 31 जुलैला ही मतदार नोंदणी करण्याची शेवटची तारीख असताना हर्षदा शिरसाट यांनी 26 ऑक्टोबरला मतदार यादीत नाव टाकण्याचा प्रयत्न केला असा आरोप दानवेंनी केला। माझ्याकडे आता एक पुरावा आहे। संजय शिरसाटांच्या मुलीचं नाव
मतदार यादी डिक्लेअर होण्यानंतर त्यात सहभागी करून घेण्यासाठीचा अर्ज तिच्यावर त्याच्या मुलीचा हे जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार यादीमध्ये काही बडे राजकीय व्यक्ती व त्यांचे नातेवाईक यांची मतदार नाव घालण्याची नोंद करण्याचा प्रयत्न करत आहेत। सोबत ऑनलाईन पद्धतीने केलेलं नाव हा अर्ज आणि हा शिरसाटांच्या मुलीचं त्याच्यातलं डॉक्युमेंट हे केलेलं आहे 27 ऑक्टोबर 2025। बिलकुल मी कलेक्टरांना या संदर्भात बोललेलो आहे। अंबादास दानवेच्या आरोपांना संजय शिरसाट यांनी लागलीच प्रत्युत्तर दिलं। दानवेंना निवडणूक प्रक्रिया कळत नाही अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली। मतदार नोंदणी बंद झाली नाही, आताही नाव नोंदवता येतं असं शिरसाट म्हणाले। तर एवढं मोठं पद भूषवल्यानंतरही दानवेंना ही गोष्ट माहीत नाही असा टोलाही शिरसाट यांनी लगावला। अंबादास दानवेला निवडणूक प्रक्रिया आणखीन कळायला दिसत नाही। एवढं मोठं पद भूषवल्यानंतर सुद्धा तुम्हाला निवडणुकीची प्रक्रिया समजत नसेल तर तुमच्यासारखे तुम्हीच, त्याला शब्द नाहीत माझ्याकडे। म्हणून असं काही नाही, घुसवणं वगैरे काही नाही आहे। त्यांना त्याच्यातली माहिती कमी असल्यामुळं एक आरोपाचा एक सवय लागलेली आरोप करण्याची, त्यामुळे त्यांनी केलेला हा बिनबुडाचा आरोप आहे। धाराशिवमध्ये एकीकडे राष्ट्रवादीचे राहुल मोटे आणि सेनेच्या तानाजी सावंतांमध्ये आरोपांच्या फैरी झडत असताना आगामी निवडणुकांसाठी महायुतीची घोषणा करण्यात आली। मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर धाराशिवमध्ये भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत तशी घोषणा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली। त्यामुळे महायुतीत 2 गट पडले असल्याचं बोललं जात आहे। महायुतीमध्येच राज्यामध्ये लढायचं असं धोरण आहे असं ठरवलं आणि त्यानुसार पहिली घोषणा धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुती म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षानं लढवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्याला मंजुरी दिलेली आहे। ही घोषणा करण्यासाठी आपल्यासमोर आम्ही आलेलो आहोत। धाराशिवमध्ये महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं भाजप शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलं। मात्र धाराशिवमध्ये संपूर्ण जिल्ह्याभरात महायुती होईल असं चित्र दिसत नाही। भूमपरणा नगर परिषदेत महायुतीत पेच कायम आहे। माजी मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीबद्दल केलेल्या टीकेला उत्तर देताना सावंतांचा वाचाळवीर असा उल्लेख राष्ट्रवादीच्या राहुल मोटेंनी केला। तानाजी सावंत हे वाचाळवीर आहेत हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे। तानाजी सावंत यांच्याकडे मंत्रिपद नसल्यामुळं ते बेचैन आहेत आणि नैराश्यातून त्यांनी हे विधान केलेलं आहे। तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर, अजितदादावर बोलण्याची त्यांची लायकी नाही। राज्यात अनेक ठिकाणी महायुतीत जागा वाटपावरून पेच कायम असताना छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधील चित्र स्पष्ट झालं। वैजापूरमध्ये भाजप शिवसेना वेगवेगळे लढणार असून सेना आमदार रमेश बोरनारे यांचे लहान बंधू संजय बोरनारे यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। बीडच्या गेवराईमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी पाणी पुरवठा सभापती जानू मोहम्मद यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरली। त्यामुळे आता गेवराईत भाजप, शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे। या निवडणुकीसाठी संदीप क्षीरसागरांच्या नेतृत्वात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं कंबर कसली आहे। शरद पवार गटाच्या वतीनं ज्या काय सध्या राजकीय सगळे मुवमेंट चालू आहेत त्याच्यानुसार याला छेद दिला जाईल। ह्यांचं वरची आणि खालची दोन्ही युती ही पब्लिकच्या लक्षात आलेली आणि लोक यांना स्वीकारणार नाहीत। येत्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला लोक स्वीकारणार आहेत। हिंगोली नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीतील शिवसेना आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात। भाजप आमदार आणि माजी नगराध्यक्ष जुगार खेळतात अशी टीका संतोष बांगर यांनी केली। खोटं बोलणारा माणूसच नाही, 24 घंटे उपलब्ध असणारा नगराध्यक्ष का 24 घंटे बोलणारा पत्ते खेळणारा नगराध्यक्ष। अरे आता तुम्ही आम्हाला काही बघायला आहोत का? आम्ही काही तुमच्या माहितीसाठी का हातात बांधण्या भरल्या? मला काही मिळत लागत हे नोटीस 110 करा, हा न करा, पिस्ता न करा,
की पिसं तर तुम्हाला सांगतो मला तो काही म्हणू लागलं याचा म्हणजे मटका गुटका वाळू भिऊ काही आहे म्हणजे मला म्हणलं भाई जो सगळंच आहे पण मी एखाद्या आड्यावर तर सापडलो नाही. संतोष बांगर यांनी केलेल्या आरोपांवर भाजप नेत्यांनीही उत्तर दिलं. इतकंच नव्हे तर भाजप आमदार तानाजी मुटकुळेंनी आमदार बांगर यांच्यावर आरोपही केले. बांगर यांचे कार्यकर्ते बेकायदेशीर कामं करतात असा आरोप मुटकुळेंनी केला. हिंगोली जिल्ह्यात 3 कोटी रुपयांच्या बनावट नोटा आल्या आहेत. या प्रकरणात युवा सेनेच्या जिल्हा प्रमुख राम कदमांची चौकशी झाली असून निलेश घायवळशी देखील बांगर यांचे संबंध असल्याचा आरोप मुटकुळेंनी केला. बेकायदेशीर काम करण्याचं काम आमदार साहेबांचे लोक करतात. त्यांचे युवाचे जिल्हाध्यक्ष असो, आता एकेकाकडं 15-15 टिप्पर त्यांच्या दारात उभे आहेत. ते काय एखाद्या मालवाहतुकीचे आहेत का? सगळे रेतीचे टिप्पर आणि मटक्याचे अड्डे सगळे त्यांचेच आहेत. त्याचबरोबर घायवाळ नावाचा जो आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आहे, हा गुन्हेगारसुद्धा इथं आमच्या हिंगोलीत येऊन गेला. तो कुठं राहिला करायला त्याच्या तपासण्या आता चालू आहेत. आम्ही पोलिसाकडे दिलेले DJ मॅडमची मी मागच्या आठवड्यात भेट घेतलेली आहे. नाशिकमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडलं. चांदवडचे माजी आमदार आणि नाशिक ग्रामीणचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवालांनी गिरीश महाजनांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला नाशिकच्या ग्रामीण भागात याचा फटका बसण्याची शक्यता आहे. धुळ्याच्या दोंडाईचामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसला. आदिवासी समाजाचे नेते आणि माजी नगरसेवक रवी जाधव यांच्यासह 3 माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांनी भाजपची वाट धरल्यानं राजकीय घडामोडींना वेग आला. सोलापूरच्या कुर्डुवाडीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली. शिंदेंची सेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं जागा वाटपही पूर्ण झालं असून ठाकरेंच्या सेनेविरोधात त्यांनी मोर्चे बांधणी केली. तर दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि रिपाई आठवले गटानं युती केली. तर भाजप स्वतंत्र लढणार असल्यानं या चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. लोकसभा निवडणुकीत जे झालं ते विसरून आम्ही आता महाविकास आघाडीसोबत गेलो असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. आगामी निवडणुकांमध्ये राजू शेट्टींचा पक्ष महाविकास आघाडीसोबत असणार आहे. आम्हाला भाजपचा आणि महायुतीचा पराभव करायचा असल्याचं शेट्टींनी म्हटलंय. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील 3 नगरपालिका निवडणुकांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाविकास आघाडीची युती झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्वाभिमानी आणि काँग्रेस एकत्र लढेल. अर्थात महाविकास आघाडीचे इतर घटक आहेत तेही बरोबर येतील अशी अपेक्षा आहे. परंतु सध्या तरी आमची बोलणी काँग्रेसबरोबर झालेली आहे आणि त्या पद्धतीनं जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड या नगरपालिकेमध्ये त्याचबरोबर मलकापूरमध्ये आम्ही एकत्र लढण्याचा प्रयत्न करतोय. सोलापूरच्या मोहोळमध्ये अल्पसंख्य समाजाच्या उमेदवारांना धमक्या देण्यात आल्याचा आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी केला. स्थानिक नेते धमक्या देत असल्याचं कदम म्हणाले. तर अशी गुंडगिरी चालू देणार नसल्याचा इशाराही कदम यांनी दिला. शिवसेनेचे माजी आमदार त्या अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना बोलून त्यांना धमकावलं जाते, त्यांच्यावर गुंडगिरी करण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यांना सांगितलं जाते की तुम्ही इतर कुठल्याही पक्षाची उमेदवारी घ्यायची नाही. अशा पद्धतीची गुंडगिरी निश्चितपणाने आम्ही चालू देणार नाही. आलेला कार्यानेच उत्तर देणार. आम्ही कार्यकर्ते त्यासाठी सक्षम आहोत. शिवसेनेचे माजी आमदार आणि मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांचा आज भाजपात पक्षप्रवेश होणार होता. मात्र काही कारणामुळे शिवाजी सावंत यांचा हा पक्षप्रवेश पुढे ढकलला गेला. तानाजी सावंतांच्या हस्तक्षेपामुळेच हा पक्षप्रवेश रखडल्याची चर्चा आहे. 2 दिवसांपूर्वी शिवाजी सावंतांची पालकमंत्री आणि भाजप नेते जयकुमार गोरे यांच्यासोबत चर्चा झाली होती. निवडणुकीची धामधूम सुरू असताना पंढरपूर तालुका पोलिसांनी मोठा दारूसाठा जप्त केला. पंढरपूर सांगोला रोडवर पोलिसांनी दारूचे जवळपास 150 बॉक्स जप्त केले असून 4 विरोधात गुन्हा दाखल केला. बुधवारी रात्री पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान ही कारवाई केली.
पक्षानं आमच्या विरोधात भूमिका घेतली तर आम्ही विरोधात भूमिका घेऊ असा इशारा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी अजित पवार आणि दत्तात्रय भरणे यांना इंदापुरात दिला। इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून मोठा पेच प्रसंग निर्माण झाला। इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शाह यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात घेऊन राष्ट्रवादीच्या चिन्हावर उमेदवारी देण्यास जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर समर्थकांनी विरोध दर्शवला आहे। सगळ्याजण आपण एकत्रितपणे पॅनल उभं करूया हे त्यांनाही मी सांगितलंय। त्या आधी पक्षासाठी प्रायोरिटी आहे। पक्षाने जर आमचं ऐकलं, पक्षाने जर योग्य सन्मान ठेवला तर आम्ही घड्याळावरती आहे। पण पक्षाने जर आम्हाला कोल्लं तर आम्ही सुद्धा पक्षाला कोल्ल्याशिवाय राहणार। भंडाऱ्यात नगराध्यक्षपदावरून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये चांगलीच स्पर्धा दिसून येते। एका बाजूला आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी अश्विनी भोंडेकर या शर्यतीत आहेत, तर दुसऱ्या बाजूला पक्षश्रेष्ठी हा निर्णय इलेक्टिव्ह मेरिटनुसार घेतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला। सुरुवातीला 6 महिला इच्छुक उमेदवार स्पर्धेत होत्या, मात्र आता त्यातील 3 महिलांची नावं पक्षश्रेष्ठींकडे सुचवण्यात आली। सर्वेमध्ये ज्यांचं नाव समोर येईल त्यालाच नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळेल असा विश्वास शिंदे सेनेचे भंडारा गोंदिया जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय कुंभलकर यांनी व्यक्त केला आहे। इलेक्टिव्ह मेरिट्सवर जे कोणी सर्वेमध्ये पुढे येईल त्यांना आम्ही तिकीट देऊ। कोण जे लोक आता बोलत आहेत की नाही भोंडेकर साहेबांनी आपल्या पत्नीला तिकीट दिलं, हे एकदम चुकीचं आहे। इलेक्टिव्ह मेरिट्स डॉक्टर अश्विनीताई भोंडेकरमध्ये असतील आणि त्या सर्वेमध्ये सगळ्यात पुढे असतील तर नक्कीच आम्ही त्यांना तिकीट देऊ। वाशिम जिल्ह्यातील 1 नगरपंचायत आणि 5 नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून मोर्चे बांधणी करण्यात येते। भाजपकडून बैठकांचं सत्र सुरू असून जिल्ह्यात काही भागात महायुती म्हणून तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं भाजपचे खासदार अनुप धोत्रे यांनी सांगितलं। तर वाशिम नगरपालिका स्वबळावर लढवण्याची इच्छा देखील धोत्रेंनी बोलून दाखवली। सगळ्याच पक्षातील सगळे जे कार्यकर्ते असतात यांना निवडणुकीमध्ये आम्हाला संधी मिळावी असा तो विषय असतो आणि तरी कुठे युती होईल, कुठे मैत्रीपूर्वक लढत होईल अशी एकंदर परिस्थिती आहे। पण युतीकडे पॉझिटिव्ह विचार चालू आहे आणि लवकरच युती होईल असं चित्रही समोर येईल असं अपेक्षित आहे। वाशिम नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे। अशातच काँग्रेसचे माजी नगरसेवक राजीव वानखडे यांनी उमेदवारी अर्जाची अनामत रक्कम भरण्यासाठी 1, 2 आणि 5 रुपयांची नाणी घेऊन निवडणूक कार्यालय गाठल्याचं पाहायला मिळालं। ही नाणी मोजताना कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच दमछाक झाली। मुलीनं जमा केलेल्या पैशातून अनामत रक्कम भरण्याचा आग्रह केल्याची प्रतिक्रिया वानखडे यांनी दिली। प्रभागाच्या विकासासाठी मी हे 3ऱ्यांदा निवडणूक लढत आहे। माझी मुलगी तिने 5 वर्षात 1-1 रुपया, 5 रुपये, पुढे 10 रुपये असे जमा केले डब्यामध्ये आणि ज्यावेळेस आज मी फॉर्म भरायला निघालो तर माझ्या मुलीने मला म्हणे की पप्पा हे जे पैसे हे तुम्ही घेऊन जा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।